सारखं भरपूर आहे, पूर्ण बोधगया फिरूया। तर सर्वांना जय भीम भावांनो, स्वागत करतो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण आहे सध्या आता धोबी, इथून बोधगया जाण्याचा मार्ग आहे आणि इकडे बघू शकता आपली छकुली मॅडम इकडे लावलेली आहे, ठीक आहे। तर काल लाईव्ह वगैरे घेतला नाही, कुठलाच व्हिडिओ केला नाही, जेवायला थांबलो नाही, काय नाही, कारण की आपल्याला बोधगयाला लवकरात लवकर पोहोचायचं होतं। काल अक्षरशः फार म्हणजे राहण्यासाठी सुद्धा भरपूर प्रॉब्लेम झाला मला। 8-9 वाजले होते, 9-10 वाजले होते मला। तर आता निघतो इथून काहीतरी भैयाला विचारलं या, तर म्हणे इथून काय 20 ते 25 किलोमीटर आहे म्हणे। तर निघतो आता, इथून पोहोचूया बोधगयामध्ये। भावांनो, काहीतरी 20 किलोमीटर अंतरावरती आहे आपण बोधगयाच्या। तर आज बोधगयाला पोहोचून जाऊ अर्धा 1 तासाने। तिथं पोहोचल्यानंतर अगोदर आपल्याला राहण्याची सुविधा बघावं लागणार आहे, कारण की कालच्यासारखं व्हायला नको। मी रात्री 9-9:30 वाजेपर्यंत फक्त चालत होतो, कुठंच थांबलो नाही। आणखीन प्रयागराजमध्ये भयंकर क्राऊड, वाराणसीमध्ये सारनाथ या ठिकाणी गेलो नाही, कारण की सिटी हायवेवरून मला काहीतरी 65 किलोमीटरमध्ये जावं लागत होतं। म्हटलं नेक्स्ट टाइम कव्हर करूया। तर आता आपण निघतोय बोधगयाकडं। बोधगयाच्या रस्त्याने आहे आपण, काहीतरी 20 किलोमीटर काहीतरी दाखवत आहे। आपण अर्ध्या तासामध्ये पोहोचून जाऊ तिथं, पूर्ण एक्सप्लोर करू बोधगया। आणि भावांनो, तुम्ही व्हिडिओ माझा नेमका कुठून बघता हे कमेंट करून विसरू नका। तर भेटूया बोधगयामध्ये लवकरात। आणि बोधगयाच्या रस्त्याने मला भरपूर टुरिझम भेटत आहेत, नॅशनल इंटरनॅशनल दोन्ही सुद्धा, विदेशातले सुद्धा बोधगयाला बोधिस्थळ बघण्यासाठी लोक येतात बाहेर देशामधून। तर चला, जराही वेळ न घालवता भेटतो तुम्हाला बोधगयामध्ये। सर्वांना जय भीम। तर भावांनो, आपण 10 ते 15 किलोमीटर मागे आहे अजून बोधगयाच्या, पण या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला झूम करून दर्शवतो, मगध विश्वविद्यालय बघू शकता भावांनो। सर्व बुद्धाच्या रिलेटेडच आहे इकडं, मगध विश्वविद्यालय कॉलेज आहे भावांनो। मगध विश्वविद्यालय नावाने कॉलेज इथं बोधगयामध्ये, आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये काहीच नाही। तर भावांनो, याच रोडाने समोर जायचं आहे, मॅपने याच रोडाने दाखवते, 10 किलोमीटर दर्शवत आहे। तर चला निघूया इथून, अजून आहे थोडाफार दूर। भावांनो बघू शकता, हे बघू शकता भावांनो, वाट थाई बुद्ध भूमी ह्या नावाने आहे। आणि अजून आपण बोधगया 3 किलोमीटर मागे आहे, पण रस्त्यामध्येच हे लागलं आहे, पण हे आता बंद आहे। आणि या ठिकाणी कुठली तरी दुसरी भाषामध्ये लिहिलेलं आहे, मला काय समजा ना, पण या साईडला इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे वाट थाई बुद्ध भूमी। तर भावांनो, हे सध्याला बंद आहे असं वाटतं, टुरिझमसाठीच आहे, एकदम छानपैकी आहे। तर भावांनो, ह्या जागेवर सुद्धा आपण व्हिजिट करू, पण आता सध्याला हे बंद आहे असं वाटतंय मला। पण अगोदर अजून बोधगयामध्ये गेल्यानंतर पहिले राहण्याचा प्रश्न सोडावा लागेल, नंतर बिहार पूर्ण एक्सप्लोअर करणार आहोत। आणि बिहार ही बुद्धाची भूमी म्हणल्या जाते, हे खरं आहे। या साईडला पूर्ण बघू शकता अशा प्रकार आहे वाट थाई बुद्ध भूमी, एकदम भारी भावांनो, एकदम भारी स्ट्रक्चर बघा, एकदम भारी वाटते, अशा प्रकारचं आहे। टुरिझमसाठी जे असं वाटतं मला, टुरिझमसाठी आहे। तर भावांनो, अगोदर आपल्याला बोधगयाला जायचं आहे। बोधगयामध्ये आपण हॉर्न कमी मारणार आहे भाऊ। बोधगयामध्ये गेल्यानंतर आपल्याला राहण्याचा प्रश्न सोडावा लागेल अगोदर, नंतर तो पूर्ण बोधगया आपण एक्सप्लोअर करणार आहोत। मग महिना लागो का 1.5 महिना लागो का 15 दिवस लागो का 1 हप्ता लागो, पूर्ण बोधगया फिरू आपण। तर आता ही नेमकी सुरुवात आहे, याच्यामध्ये सुद्धा आपण भेट देऊया नंतर, पण अगोदर आपल्याला राहण्याचा प्रश्न सोडावा लागेल। तर निघूया आता, समोरच्या चौकामधून आपल्याला राईट जायचं आहे।
तर राईटवरून काय 3 किलोमीटर आपण मागे बोधगयाच्या टेम्पलपासून, बोधगया विहारापासून आपण 3 किलोमीटर पाठीमागे. तर चला भावांनो, निघूया बोधगया टेम्पलकडे. तर भावांनो, थोडा समोर आल्यानंतर हे सुद्धा एक बुद्धभूमी आहे. बघू शकता अशा प्रकारे पूर्ण चायनीज टाईप बनवलेलं आहे. हाँ बोधगया चल जाइए, उतना दूर से आ रहा है. अभी तो बोधगया तो घूमने आए हो भैया. हाँ तो बोधगया महाबोधि टेम्पल यहाँ से सीधा जाएगा ना. हाँ वहाँ पे कुछ रहने की सुविधा है बनाई हुई? सुविधा है सुविधा है. चलो ठीक है. तर भावांनो, याच रोडाने आपला समोर जायला कितना किलोमीटर आहे का यहाँ से? ज़्यादा नहीं है, 3 किलोमीटर. 3 किलोमीटर है. 3 किलोमीटर. तर भावांनो, ये क्यों बंद है? ये चालू है? बंद रहता है. बंद रहता है. मंदिर कहाँ है? ये अंदर घूमने जा सकते हैं अंदर? बाहर के आदमी नहीं जा सकते? मंदिर घूमने वाला वो सर हाँ, वो तो घूमेंगे ही पड़ा, लेकिन जितनी भी मतलब बुद्ध से जुड़ी चीज़ें हैं वही देखने आया हूँ मैं. तर भावांनो, हे बंद असते म्हणे, त्यांचे पर्सनल म्हणजे बाहेर तर जाऊ शकत नाही. तर बघूया आपण, जर मध्ये जर एंट्री मिळाली नंतर तर बघू, कवर करू याला. तो यहाँ से 3 किलोमीटर ना भैया. तर चला भावांनो, निघू इथून. मेन टेम्पल 3 किलोमीटर पड़ेगा. बोधगया देखिए 2 किलोमीटर पड़ेगा. मेन टेम्पल जाइएगा ना. कहाँ से? मेन टेम्पल जाइएगा ना. हाँ 3 किलोमीटर पड़ेगा. हाँ, तो मेरे को महाबोधि टेम्पल जाना है मेन. हाँ, महाबोधि टेम्पल हो गया, 80 फीट हो गया. जी जी जी. ये सब बुद्ध भगवान का टेम्पल है. चाइनीज टेम्पल हो गया, बांग्ला. हाँ, वहाँ पे तो बहुत सारे टेम्पल है ना, अभी बहुत है. अनगिनत बोधगया टेम्पल. बहुत गया है ना, तो वही मैं सारे देखने आया हूँ. जाइएगा ना, वो सही टेम्पल मिलना शुरू हो जाएगा. जी जी जी. जाइएगा. चलो ठीक है भैया, चलो थैंक यू. नाम नोट बना. जी जी जी, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर चला भावांनो, निघूया इथून. तो भाई लोग, अपन जा रहे हैं फाइनली अभी बोधगया में. बोधगया से यहाँ से जो है, यहाँ की जो लोकल पब्लिक है बोल रही है कि 3 किलोमीटर है. सो 3 किलोमीटर जाने से पहले ही आपको बहुत सारे बोधि टेम्पल जो है देखने को मिलेंगे. तो मैं बोला ठीक है, चलो फिर वही तो देखने आए हैं, वही तो सब कवर करना है हमें और हमारी पब्लिक को, हमारे परिवार को दिखाना है. तो अभी खुशी काफ़ी ज़्यादा हो रही है, क्योंकि इतने दिन से अपन ट्रैवल कर रहे हैं. कभी रोड पे सोए, कभी ढाबे पे सोए, कभी पेट्रोल पंप पे सोए. आज देखते हैं. उनसे पूछा मैंने, रहने की सुविधा है? तो बोले है रहने की सुविधा, आप देख लीजिए जाके. बट देखते हैं भी, अगर रहने की सुविधा हो तो बहुत ही अच्छा है. हमें रहने को जगह मिल जाएगी और हम निश्चिंत हो गए, यानी बेफिक्र हो गए पूरा. आजा ऊपर, आजा मेरे भाई. गाड़ियाँ भी ऐसी चलाते हैं लोग पागल की तरह. तो अभी जा रहे हैं बोधगया टेम्पल, महाबोधि टेम्पल. ठीक है भाई लोग, धूल देख रहे हो? धूल हेलमेट पे नहीं, पूरे शरीर पे धूल है. सबसे पहले तो रहने का ठिकाना देखेंगे और स्टे करेंगे, नहाएंगे धोएंगे, उसके बाद पूरा बिहार एक्सप्लोर करेंगे. जितने भी बिहार में, अभी बोधगया में, बिहार में तो नहीं, लेकिन जितनी भी बोधगया में जितनी भी बुद्धिस्ट लोकेशंस है, महाबोधि टेम्पल्स के अलावा बहुत सारे लोकेशंस हैं जो कि हमें देखने हैं. तो आज देखते हैं क्या क्या घूम पाते हैं क्या नहीं. तो बस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा शेयर करें. चैनल पे अगर नए हो तो सब्सक्राइब ज़रूर कर ले मेरे भाई. ठीक है. तो आज तो भाई मैं एकदम खुश हूँ. इतने दिन से भले ट्रैवल कर रहा हूँ, लेकिन आज की खुशी जो है मैं नहीं बता पाऊँगा आपको. ठीक है. और मैं हिंदी में इसलिए बना रहा हूँ, हिंदी में इसलिए बात कर रहा हूँ आप लोगों से कि ज़्यादा से ज़्यादा लोग अपने से जुड़े. और बोधगया क्या, बोधगया गौतम क्या है, गेस्ट हाउस. अच्छा, गेस्ट हाउस है भाई यहाँ पे. और यहाँ पे एक अच्छी बात मुझे ये लगी, बोधगया में इंटर करते ही जितने भी शॉप्स हैं, जितने भी बड़े बड़े रेस्टोरेंट्स हैं, या फिर जितने भी होटल्स हैं, सारे बुद्धा के नाम से ही जुड़े हुए हैं. और काफ़ी अच्छा लगता है सब कुछ देख के यहाँ पे. और एक्चुअल में मुझे ऐसा लग रहा है कि मैं बुद्धिस्ट कंट्री में आ गया हूँ. ठीक है. और वहाँ क्या, बुद्ध महोत्सव बोधगया. अरे बाप रे, बौद्ध महोत्सव भी चल रहा है शायद से. यस यस, अभी मज़ा आएगा, अभी मज़ा आएगा. मैं सच में बहुत ज़्यादा खुश हूँ आज कि इतने दिनों का परिश्रम, इतने दिनों का प्रवास करके हम फाइनली बोधगया में एंटर कर चुके हैं.
तो चलो सफ़र का मज़ा लीजिए आप भी और मैं भी। तर भावांनो, हे एक आहे आंतरराष्ट्रीय जिंगमा महाप्रार्थना प्रतिष्ठान विहार। तर हे आपल्याला महाबोधी टेम्पलकडे जाताना लागतं। तर हे बघू शकता, हे छोटे छोटे टमटम आहे तिकडं, इकडे टमटम म्हणता यांना, बघू शकता भरपूर मोठं आहे। याच्यामध्ये सुद्धा आपण प्रवेश करूया, याला सुद्धा कवर करू, पण आता अगोदर आपल्याला राहण्याचा प्रश्न सोडावा लागेल। आपण निघूया आता महाबोधी टेम्पलकडे। रस्त्यामध्ये दिसलं म्हणून मी थांबलो या ठिकाणी। बघू शकता अतिशय सुंदर कारिगिरी केलेली, अतिशय सुंदर नकाशी आहे आणि या ठिकाणी पूर्ण छोटे छोटे स्टॉल वगैरे लावलेले आहेत, पूर्ण छोटे छोटे दुकान आहेत, पूर्ण मॉनेस्ट्री आहे। तर याला सुद्धा कवर करू, भरपूर मोठं आहे यामध्ये सुद्धा, आपण नंतर बघू याला कवर करण्याचं। तर चला निघूया इथून। तर स्वागत भावांनो पुन्हा। भावांनो, आपण आलोय महाबोधी टेम्पलच्या थोडं पाठीमागे, 500 मीटर पाठीमागे असेल। तर भावांनो, आपण एकदम राईट टाईमवर आलो असं मला वाटतं आहे, कारण की या ठिकाणी काहीतरी महोत्सव आहे, इंटरनॅशनल काहीतरी महोत्सव आहे बोधगयामध्ये। तर लाखोच्या संख्येने आपले बौद्ध भिक्षू इथे या ठिकाणी आलेले आहेत, बघू शकता। आणि अजून का आपल्याला राहण्यासाठी हॉटेल वगैरे मिळाली नाही, आता समोर गेल्यानंतर बघतो। पण या ठिकाणी तुम्ही जर व्हिडिओमध्ये सुरुवातीपासून बघितला असता तर तुम्हाला दिसलं असतं की संपूर्ण लाखोच्या संख्येने या ठिकाणी बौद्ध भिक्षू आलेले आहेत। कोणी थायलंड, जापान, नेपाळ, प्रत्येक ठिकाणावरून आलेले आहेत, मोठ्या संख्येने आलेले आहेत, बघू शकता। तर भावांनो, अगोदर आपण राहण्याचं ठिकाण बघूया, हॉटेल वगैरे घेऊ, नाहीतर एखाद्या मॉनेस्ट्री वगैरे बघू। जर असेल तर चांगलंच होईल, नाहीतर मग हॉटेलमध्ये स्टे करावं लागेल। बघू शकता भावांनो, मोठ्या संख्येने आलेले आहेत। तर भावांनो, आपण आहे महाबोधी टेम्पलच्या समोर आणि या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की काहीतरी प्रोग्राम आहे, ठीक आहे। आपण एकदम राईट टाईमवर आलो आहे आणि या ठिकाणी लाखोच्या संख्येने बौद्ध भिक्षू आलेले आहेत, बघू शकता। पूर्ण एकदम क्राऊड, एकदम बाहेर देशावरून आलेले आहेत, पूर्ण बघू शकता, पूर्ण बाहेर देशामधून आलेले आहेत। वेलकम टू द 36 इंटरनॅशनल नाग्यार नोमी, काय रे बाबा हे लिहिलेलं चायनीजमध्ये, मला काय समजा ना भाऊ, बट आहे काहीतरी, ठीक आहे। तरी तर मोठ्या संख्येने बौद्ध भिक्षू आलेले आहेत। तर भावांनो, अगोदर आपल्या राहण्याचा जुगाड करावा लागेल, फिरण्यासारखं भरपूर आहे, पूर्ण बोधगया फिरूया। तर आता सध्याला मी हा व्हिडिओ इथंच थांबवतो आणि भेटतो तुम्हाला लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये, पूर्ण बोधगया एक्सप्लोअर करूया। इकडच्या साईडला पूर्ण मार्केट आहे। तर स्वागत भावांनो, बोधगयाच्या महाबोधी टेम्पलच्या समोर थोडं हे बिर्ला धर्मशाला आहे, या ठिकाणी आलो आहे। हे पूर्ण मार्केट प्लेस आहे, बघू शकतो, पूर्ण मार्केट प्लेस आहे। पण या ठिकाणी मध्ये धर्मशाळा म्हटल्यानंतर इथं राहण्याची परमिशन काढण्यासाठी या ठिकाणी मध्ये आलो आहे। तर या ठिकाणी पूर्ण भोजन वगैरे दान होतं आहे, ठीक आहे। आणि या ठिकाणी मी पूर्ण या साईडला सायकल वगैरे लावली, बघू शकता, या साईडला पूर्ण सायकल लावली आहे, याच्या कुलीकडे लावली आणि पूर्ण भरपूर मोठी धर्मशाला आहे। तर भावना, आता या ठिकाणी परमिशन बघतो, परमिशन जर मिळाली तर या ठिकाणी स्टे करूया, 2 दिवस पूर्ण एक्सप्लोअर करूया पूर्ण बोधगया। त्यानंतर बघू, आता भरपूर काही बघण्यासारखं आहे, कारण की आपण सध्याला मार्केट प्लेसमध्ये आहे। तर आता बघूया, भरपूर आहे बघण्यासारखे। मी फार एक्साइटमेंट आहे, मला फक्त फ्रेश वगैरे होऊन बाहेर पडायचं, लवकरात लवकर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवायचे। आणि या ठिकाणी गेस्टसुद्धा आहेत, पूर्ण गेस्ट वगैरे आलेले पूर्ण बाहेरून। थैंक यू। आप कहाँ से आए हो? हम वेस्ट बंगाल। वेस्ट बंगाल, ओके ओके। आप कितने दिन से आए हो? कितने दिन हो गए आपको? 10 दिन के लिए। 10 दिन के लिए। सो यहीं पे स्टे किया आपने? इधर नहीं है, दूसरा जगह। दूसरी जगह पे होटल है? होटल में। अच्छा अच्छा, रिजनेबल है प्राइसेस,
स्टे के लिए? रिजनेबल प्राइस ओके. 600 1 day. अच्छा अच्छा अच्छा. तर भावांनो या बेस्ट बेंगलवरून आलेले आहेत, त्यांनी मला चॉकलेट दिले. आणि या ठिकाणी जेवण वगैरे चालू आहे. तर चला जेवण वगैरे पण करून घेऊ. भोजन दान होते बघू शकता. तर जेवण वगैरे करतो आता. शेवटी बोधगयामध्ये आपण. तर भेटूया आता तुम्हाला मी डायरेक्ट दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटतो. हा व्हिडिओ इथं समाप्त करतो. आणि व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय कमेंट करा. जय भीम, नमो बुद्धाय.